सटाणा तालुक्यातील शेतकी संघाच्या जागेवरती परस्पर संगनमताने काही लोकांनी या ठिकाणी इमारतचं बांधकाम सुरू केलेले आहे। डायरेक्टर बॉडी देखील या ठिकाणी परस्पर बदल करून या ठिकाणी मोठ्या इमारती या ठिकाणी काम सुरू केले आणि त्या पार्श्वभूमीवरती त्या इमारतीच्या बांधकामाला या ठिकाणी स्थानिकांनी विरोध केलेला आहे। माजी नगराध्यक्ष राहिलेल्या जवळपास 2 वेळेस नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बागलाण तालुका पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आता उपोषणाचा हत्यार या ठिकाणी उपसले आहे। जवळपास 3 ते 4 दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं। काका नेमकं काय सांगाल, काय मागण्यात? हा बागलाण तालुक्याचा संघ असल्या कारणाने या ठिकाणी तो खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहे। तर हा पुनर्जीवित व्हावा यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसतोय। कारण जी बागलाण तालुक्याच्या शेतकी संघाची करोड रुपयाची जी इस्टेट होती त्याच्यापूर्वी यांनी यांच्याच पद्धतीने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने किंवा सरळ पोरासोरांच्या नावाने करून घेतले। काही प्लॉट किंवा नगरपालिकेकडे काही दिलेले प्लॉट हे यांनी स्वतःच्या नावाने करून घेतले आणि ते भविष्यात परत जी राहिलेली करोड रुपयाची इस्टेट ही यांनी गिळंकृत करू नये म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसतो। नक्कीच आता जवळपास 4 ते 5 दिवसापासून आपण उपोषण करत नेमकं काय पुढचं तुमचं नाही, ज्या काही नगरपालिका ज्या काही परमिशन दिलं बिल्डरने जे काही बिल्डरचं काम घेतले, बिल्डर बाहेरचा आहे त्याला नगरपालिका नियम काय माहिती आहे नाही आम्हाला माहित नाही। पण आरटीआय मध्ये आम्ही जी माहिती उपलब्ध केली त्या माहितीनुसार आम्हाला असं कळलं तर संपूर्ण बांधकाम अवैध प्रकारे आम्ही ठरवलं। माहिती अधिकार कायद्याने त्यांचीच माहिती त्यांच्याकडनं कागद घेतले, कसं लेआउट चुकीचा केला, कसे एफएसआय त्यांनी वापरला, कसं स्मशानभूमीपासून त्यांनी अंतर सोडता त्यांनी ते बांधकाम चालू केलं। त्यांनी ज्या एफएसआय साठी 815 चौरस जागा होती ती आज तागात हस्तांतरण झाली नाही। रेरा या संस्थेने त्यांना टोटल त्यांचं बँक अकाउंट ब्लॉक केलं, त्यांच्या परमिशन कॅन्सल केल्या। त्यानंतर रेराने त्यांना पर्टिक्युलरली सांगितलं की तुम्ही कुठल्या प्रकारचं साठे खत खरेदी करू शकत नाही, आमची इंटिमेशन होईपर्यंत। आम्हाला अपेक्षा अशी होती की नगरपालिकेने एमआरटी ऍक्ट त्यांनी कायद्यानुसार त्यांनी काम करावं। 9 डिसेंबरला मी तक्रार अर्ज दिला, त्या तक्रार आतापर्यंत कायद्यानुसार कुठलीच तक्रार नाही। कुठेतरी थातूर चौकशीचा आम्हाला दाखवून द्यायचं गाजर, त्याच्यानुसार त्यांनी त्यांचं समाधान करत त्यांना असं वाटतं थांबतील, उद्या थांबतील, परवा थांबतील। माझी नगराध्यक्ष माणसांनी स्वतः अर्ज करून विनंती करून त्यांनी कुठल्या प्रकारची माहिती आहे कायदा माहिती देताना विचारली एक, द्यायची एक, सांगायचं एक, करायचं तिसरंच एक। सिंगल एक कागद मला 700 रुपये त्यांनी दिला माहितीचा। त्यांना लावा आरटीआय महत्वाचं आहे, केंद्राचा कायदा आहे, नाही मानलं त्यांनी। काही अधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का? अधिकारी चर्चाच नाही। आम्ही काल तिसरा दिवस होता, अधिकारी आलेच नाही। अधिकाऱ्याने काल संध्याकाळी 7:30 वाजता महिला कर्मचारी आहेत त्या मुख्य अधिकारी त्यांनी 7:30 वाजता इथं आले। कदाचित लाईट गेली, काही झालं, इथं गर्दी जमलेली होती, उद्या काही आरोप करू शकत होते आम्ही। त्याच्यामुळे म्हणलं मॅडम आता तुम्ही चर्चा करू नका, तुमच्या 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला काय चर्चा करायची आम्ही चर्चा करतो म्हणलं। काय पुढची भूमिका? तर आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी त्यांच्याच कायद्यानुसार त्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्हाला। नक्कीच गेल्या 4 ते 5 दिवसापासून बागलाण तालुक्यातील काही शेतकरी संघाचे पदाधिकारी असतील आणि शेतकरी संघाचे लोक असतील या ठिकाणी आनंद सुरू असलेल्या बांधकामाची विरोध करतायत, परंतु नगरपालिकेमार्फत ते अद्याप देखील बंद करण्यात आल्याचे दिसत होते। या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा हात बसलेला आहे। म्हणून शेवटी मराठी बागलाण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।